शक्तिपीठ महामार्गाला करकम येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. शासनाने नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना काढली असून आरण तुळशी मार्गे पंढरपूर तालुक्यातील करकम येथील व्यवहारी वस्ती हराळे वस्ती मार्गे हा मार्ग जात असून त्यामध्ये शेकडो हेक्टर द्राक्षबागेचे क्षेत्र बाधित होत आहे व उजनी कॅनलवरून आणलेल्या पाईपलाईन व शेततळी यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेकांचे संपूर्ण क्षेत्र बाधित झाल्याने त्यांना स्थलांतर करण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे शासनाने हा मार्ग रद्द करावा अशी मागणी येथील सर्व बाधित शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करीत केली आहे. अशातच आज मोठ्या पोलीस बंदोबस्तासह महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने प्रत्येक 1 किलोमीटर अंतरावर ग्राउंड कंट्रोल पॉईंट घेण्याचे काम सुरू केल्यामुळे शासनाचा निषेध नोंदवला आहे. या ठिकाणी सकाळीच प्रांताधिकारी सचिन इतापे, तहसीलदार सचिन लंगोटे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून सर्व म्हणणे ऐकून घेतले आहे. यावर शासनास कळवले जाईल असे सांगितले. यावर शेतकऱ्यांनी शासनाकडे सनदशीर मार्गाने न्याय मागणार असून आता आम्ही सर्व शेतकरी निषेध नोंदवित असल्याचे सांगितले. यावेळी शेकडो बाधित शेतकऱ्यांसह मंडल अधिकारी, तलाठी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या भागातनं शक्तिपीठ रोड जाऊनी पहिला मुद्दा ही माझा. दुसरी गोष्ट आमचं सगळं बागायत क्षेत्र जातंय. जवळजवळ 60 ते 70 पाईपलाईनी उद्ध्वस्त होते ते आणि आमचं सगळं जीवनच संपत आहे. इथं संपवायची आमची तयारी बी आहे. ही शासनानं आमची दखल घेऊन आम्हाला योग्य न्याय द्यावा. शक्तिपीठ मार्ग रद्द करावा. आपल्या भागातून जाणार आहे त्याचा जो सध्या आज काय जो सर्वे चालू आहे त्याच्यासाठी आपण त्याचा निषेध करायसाठी या रस्त्याचा निषेध करायसाठी लोकशाही मार्गाने आपण ते आंदोलन करत यासाठी जमलोय. तर शासनाला एवढंच आमचं सांगणं आहे की आमच्या भागात द्राक्षाच्या बागाचं जास्त नुकसान होतं आहे, आमच्या पाईपलाईनींचं नुकसान होतं आहे, आमची शेततळी जातात, आमची घरं जातात, आमची बेदाणा शेड जातात, आमचं नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत, विहिरी आहेत, बोर आहेत, हे सगळं उद्ध्वस्त होतं आहे आणि आमची पूर्ण वस्ती ह्या नकाशावरून मिटते, व्यवहारी वस्ती हराळी वस्ती. तर आज या ठिकाणी आम्ही ह्यासाठी जमलो आहे की हा जो नवीन शक्तिपीठ मार्गाचा अलाइनमेंट आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही जमलोय ना. आम्ही त्याला सनदशीर मार्गानं पण लढत आहोत आणि रस्त्यावर उतरून सुद्धा आम्ही लोकशाही मार्गाने ह्याचा तीव्र निषेध करतोय. तर आमचं एकच मागणं आहे की हा शक्तिपीठ रद्द झाला पाहिजे, हे अलाइनमेंट रद्द झालं पाहिजे. यातून आमचं करकम गाव, व्यवहारी वस्ती, आमच्या बागा वाचल्या पाहिजेत. एकच जिद्द, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. भारत माता की जय.